महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जी काल मीटिंग झाली, बैठक झाली, त्या बैठकीमध्ये काही वंचितनी अटी शर्ती टाकलेल्या आहेत. त्या संदर्भात आपल्यासाठी बोलायला काही नागरिक आहेत. कारण हा जो अकोला आहे हा वंचितचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातल्या नागरिकांना काय वाटतं तुम्हाला नेमकं, की प्रकाश आंबेडकरांनी जे काल महाविकास आघाडीच्या मीटिंग दरम्यान सीट शेअरिंग असेल किंवा काही अटी शर्ती घातलेल्या आहेत, त्याच्याबद्दल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं नेमकं अकोलेकरांना? अकोल्यामध्ये युती झालीच पाहिजे. आमचं मत पण तेच आहे की अकोल्यामध्ये युती झाली पाहिजे. पण बाळासाहेबांचे जे अटी आहेत, शर्ती आहेत, ते समोरच्या पार्टीनं मंजूर केल्या पाहिजेत. ते मान्य आहे किंवा नाही हे आम्ही काही सांगू शकत नाही. आज नेमकं काय वाटतं तुम्हाला, की त्यांनी एक अट टाकलेली आहेत की जे उमेदवार असतील शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटातले किंवा राष्ट्रवादी किंवा त्यांच्या महाविकास आघाडीमधले, त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं की ते निवडून आल्यावर किंवा निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये जाणार नाहीत किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. या अटी शर्तीबद्दल काय वाटतं? नाही, सध्याचं राजकारण म्हणाल तर इतकं गढूळ झालेलं आहे की गढूळ म्हणाल तर आज कोणी राष्ट्रवादीत असते तर दुसऱ्या दिवशी कोणी भाजपमध्ये असते. आणि भाजपच एक असा मोठा पक्ष झाला राजकीय की कुठल्याही जे पक्षातले लोक आहेत ते त्यांचं जास्त ओढ भाजपकडेच आहे. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, यांनी जर ती अटी शर्त काही त्यांनी ठेवली असेल तर तो त्यांचा वैयक्तिक एक प्रश्न आहे बाळासाहेबांचा. पण ही जी कबुली करणं, समजा युती जी आहे महायुती, या महायुतीमध्ये बाळासाहेबांनी समाविष्ट व्हावं आणि महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेबांनी समाविष्ट व्हावं. एखादी संधी बाळासाहेबांना भेटली तर काही वाईट नाही आहे. आतापर्यंत आपण बरेचसे खासदार आमदार बघितले, पण एखादी जर संधी बाळासाहेबांना जर भेटली तर काही हरकत नाही. पण आल्यावर त्यांची भूमिका कायम राहावी पाहिजे जिल्ह्यासाठी. ती नंतर निवडून आल्यावर ती बदलली नाही पाहिजे. बस हीच आमची जनतेची अपेक्षा आहे, सर्वसामान्य लोकांची अपेक्षा. म्हणजे बाळासाहेबांनी जे म्हटलेलं आहे ते योग्य आहे? नाही, आता तो वैयक्तिक बाळासाहेबांनी किती सीट मागाव्यात, हे जे तुम्ही बोललेत आता की निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात किंवा भाजपमध्ये गेला नाही पाहिजे, हे योग्य आहे का? ऍक्च्युअल तर दुसऱ्या पक्षात जाऊन हे तर चुकीचं. समजा निवडून आल्यावर कुठल्या पक्षात जाणं हे तर चुकीचंच आहे. आता बऱ्याचशा घटनाच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रात घडल्या की भाजप सेना युतीत निवडून आले, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बसले. ते चुकीचंच झालं. सर्वसामान्य माणूस म्हणून ते चुकीचं झालं. पण सध्या शेवटी राजकारण आहे, यांचं ठाम राहावं राज्यकर्त्यांनी, असं आमच्या नागरिकांचं असं सामान्य मत आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं अकोलेकरांना? बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल बाळासाहेबांनी ज्या अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी महाविकास आघाडी ही त्या मंजूर करतो का? त्यांनी मागणी केलेल्या जागा आणि त्यांच्या अटी त्या महाविकास आघाडी ह्या किती पूर्तता करते हे आता येणाऱ्या 9 तारखेच्या मीटिंगमध्ये ठरेल. भूमिकेबद्दल काय वाटतं बाळासाहेबांना, की महाविकास आघाडीमध्ये त्यांना यायचं आहे, बसायचं? महाविकास आघाडीने सकारात्मक चर्चा केली पाहिजे त्यांच्यासोबत, काय वाटतं नेमकं? बाळासाहेबांनी आधी शिवसेनेशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी झाली. मग त्या आघाडीमध्ये बाळासाहेबांनी प्रस्ताव ठेवले. त्यांच्या ज्या अटी होत्या, त्यांच्या ज्या जागा होत्या मागणी, त्यावर हे जे आता महाआघाडी आहे, महाविकास आघाडी, हे ठरवेल. आणि बाळासाहेबांची अशी पुढची दिशा दिसते बा आपण महाविकास आघाडीत त्यांचे जे भाषणं, त्यांचे जे मेळावे आहेत त्यावरून असं वाटतं की बा ते महाविकास आघाडीत सामील होतील. काल मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक झाली. त्यात प्रकाश आंबेडकरांनी काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत. त्याबद्दल नेमकं काय वाटतं? त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? प्रकाश आंबेडकर साहेबांचा तर असं की बा अकोल्यात जर आपल्याला बाळासाहेब पाहिजे असतील तर त्यांनी महायुती करायलाच पाहिजे. कारण की मागं काँग्रेससोबत युती असताना ते निवडून आले होते. आज 10-1 वर्ष 15 वर्षापासून त्या नाही आहेत. तर ते हिशोबानं त्यांनी युती केली तर आपलं पूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. तर आपले भावबंध जास्त आहेत तर आपलं काम चांगलं होऊ शकतं. नाही, पण त्यांच्या ज्या अटी आणि शर्ती त्यांनी महाविकास आघाडी समोर टाकलेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतं? त्या अटी त्या संबंधित आपण त्याचा काही विचार करू शकत नाही याबद्दल. कारण ते वरच्या लेवलचे ते लोक आहेत, त्यांना ते चांगलं वाटते तेच करतात ते. पण ते अटी मान्य करून घ्यायला पाहिजे त्यांनी.
आणि युती करून घ्यायला पाहिजे. युती करून घ्यायला पाहिजे. युतीसाठी कोणी पुढे मागं झालं तर चालेल का? नाही, म्हणजे कोणी दोघांनी मिळूनच करून घ्यायला पाहिजे. कारण की अकोल्याची जी सीट आहे हे भाजपची सीट आहे आता 10 वर्षापासून, आणि याच्या अगोदर त्यांची सीट होती, तर ते त्यांना भेटलीच पाहिजे. मला सांगत की प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीची जी बैठक आहे त्या बैठकीत अजूनही पाहिजे तो तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकरच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुम्हाला? अकोल्याबद्दलचा प्रकाश आंबेडकर सध्या पर्याय नाही कोणी. आता अकोल्यात सध्या नेता नाही कोणी, म्हणजे अकोल्याला असा कणखर नेता नाही आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर गरज आहे, त्यांची आवश्यकता आहे. नाही, पण महाविकास आघाडीसोबत अजूनही चर्चा सुरू आहे. जागा वाटप संदर्भात काहीच होत नाही. प्रकाश आंबेडकरांनी ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या संदर्भात काय बोला? आता वरच्या लेवलला तर आपल्याला माहीत नाही, पण व्हायला पाहिजे होती त्यांची. वरच्या लेवलला आपल्याला माहीत नाही, तर वरिष्ठ लोक काय निर्णय घेतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आपल्यासोबत काही आणखी लोक आहेत. प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती काल झाली. त्यात प्रकाश आंबेडकरांनी काही अटी शर्ती टाकल्या आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटते अकोलेकरांना? अकोलेकरांना त्याच्यामधलं जो आउटपुट आहे ते बाहेरसुद्धा अजून आलेलं नाही आहे. आणि बाळासाहेबांची शक्यता अकोल्यामध्ये तर त्यांना जाहीरच केलेली आहे. पण युती जर झाले तर फारच चांगलं. पण अजून वरच्या लेवलला काही माहिती पडलं नाही अकोलामध्ये. नाही, आंबेडकर साहेबांनी जसं सांगितलं की राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत, त्यांनी लिहून द्यावं की आम्ही पुन्हा भाजपसोबत जाणार नाही. हां, त्यांना ते वाक्य खूप एकदम चांगलं आहे. कारण की ज्या कॅन्टीनला पब्लिक वोटिंग करतो आणि ते विकल्या जातो त्याला काहीच महत्त्व नाही आहे. बाळासाहेबांनी जो बोलले आहे ते खूप चांगलं बोललेलं आहे. काका, काय वाटते नेमकं महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची जी बैठक आहे त्या बैठकीत अजून सोल्युशन काही निघत नाही. काय वाटतं तुम्हाला प्रकाश आंबेडकरांची भूमिकेबद्दल काय करावे? त्याची भूमिका चांगली आहे आणि ती बोलणं बी चांगलं आहे. त्याची भूमिका चांगली आहे. ते बरं, युती झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? युती झाली पाहिजे. युती झाली पाहिजे. पण ज्या अटी शर्ती टाकतायत त्याबद्दल काय प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय वाटते? योग्य आहे का? नाही, योग्य आहे ना, योग्य आहे. दादा, तुम्हाला काय वाटतं नेमकं की प्रकाश आंबेडकरांनी जी काल बैठक केली त्या बैठकीमध्ये काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत, त्या अटी शर्ती संदर्भात प्रकाश आंबेडकरच्या भूमिकेबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रकाश आंबेडकर हे चांगले नेता आहे. त्यांच्या बारेमध्ये काय बोलायचं ते काही जनतेला माहीत आहे. सगळं जनता जे हे करी हे युती झालीच पाहिजे, हे आमचे धोरण आहे. पण युती संदर्भात ज्या अटी शर्ती प्रकाश आंबेडकर टाकतायत ते योग्य वाटतात का तुम्हाला? हो, ते योग्य वाटतात. काय नेमकं अटी शर्ती आहेत, काय माहिती आहे का? ते 6 सीटा मागून राहिले. 6 सीटा त्यांना हे महायुतीवाले देणार नाही आहे. त्याच्यामुळे ते मागे घेऊ शकतात आपली भूमिका, आणि ते उभे राहण्यासाठी काय भूमिका घेतात त्या पुढच्या पाऊलमध्ये सांगू शकतात. ते पण त्यांच्या भूमिकेबद्दल बाकीच्यांना काहीतरी वाटतंय, पण तुम्हाला नेमकं काय वाटतं की प्रकाश आंबेडकरांची जी सध्याची भूमिका आहे ती योग्य आहे का? योग्य आहे. ते त्यांच्या पार्टीच्या हिशोबानं 6 जागा मागून राहिले, ते योग्य आहेत. पण आता हे महाविकास आघाडी त्यांना देते की नाही देत हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी हे ठरवतील. काय वाटतं तुम्हाला, युती झाली पाहिजे? युती झाली पाहिजे, पण त्याच्यात किंतु बरेचसे कारण आहे. ते त्यांना 6 जागा देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत. त्यांना 2 जागा असं सांगितलेलं आहे. पण एकंदरीतच या संपूर्ण भूमिकेत नागरिकांनी किंवा अकोल्याच्या मतदारांनी एवढं सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला पाहिजे, सोबत लढले पाहिजेत, पण सर्व पक्षांनी मिळून हा निर्णय घेणं फार आवश्यक आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.